नमस्कार. आज 21 फेब्रुवारी 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पीक कर्ज माफीच्या दुष्टचक्रात 28,606 कोटींची थकबाकी, निवडणूक आश्वासनी जबाबदार, पुढील वर्षी कर्ज देण्यात अडचणी, बँकांची भूमिका. पहा, तुम्ही बँकिंग प्रणाली नक्कीच शिकला असाल. मग बँकिंग प्रणाली शिकत असताना त्यामध्ये आपण एक पॉईंट शिकलेला आहे. पहा की 40% जी कर्ज व्यवस्था आहे ती प्रायमरी सेक्टरला देणं गरजेचे आहेत. ओके, मग आता त्यामध्ये पहा MSME सेक्टर पण आलेलंच आहे, इन्क्लुडिंग MSME सेक्टर, बरोबर ना. 40%. पण महाराष्ट्रातील जर तुम्ही कर्ज व्यवस्था जर पाहिली तर जवळपास 81% ही कर्ज शेती व्यवसायाला देण्यात आलेली आहेत. सॉरी, व्यवसाय म्हणता येणार नाही, शेतीसाठी 81% कर्ज देण्यात आलेली, बरोबर. मग या 81% पैकी पहा 57% शेतकऱ्यांनी परतफेड त्याची केलेलीच नाही आहे, किंवा 57% शेतकऱ्यांनी पहा पुन्हा त्याच्याकडे पाहिलंच नाही आहे. आता पाहिलंच नाही असं याचा अर्थ असा होतो, पहा 90 दिवसामध्ये तुम्ही किंवा 3 महिन्यामध्ये जवळपास 3 महिन्यामध्ये एकदा तरी तुम्ही त्या कर्जाचं व्याज भरणं अपेक्षित असतं. अन्यथा ते काय होतं पहा, NPA नॉन परफॉर्मिंग असेट असं क्रिएट केलं जातं तिथे. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर 57% शेतकऱ्यांनी त्याचं व्याज पण भरलेलं नाही आहे. मग या 57% शेतकऱ्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की बा तू कर्ज तरी का भरत नाही आहेस, तर त्यांचं उत्तर काय येत आहे पहा की सरकार कर्जमाफी करेल, या निमित्ताने आम्ही कर्जाची परतफेड करत नाही किंवा व्याज पण त्याचा आम्ही भरत नाही, असं त्यांचा रिप्लाय आला. व पहा हे कदाचित बरोबर पण आहे. ओके, आता अगदीच तुम्ही जर ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं, इलेक्शन चालू दरम्यान ना रुमर्स होतं. ओके, आता ते बेसिकली रुमर्सच आहेत की जेव्हा नवीन सरकार येईल ना त्यावेळेस आपल्याला काय होईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. जसं 2016 साली देवेंद्र फडणवीस, त्यानंतर 2019 आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. ओके, यानुसार आपल्याला काय लक्षात येतं की पहा एखादं सरकार निवडून आलं ना की लगेच दुसऱ्या वर्षी त्यांनी कर्जमाफी करतात म्हणजे करतात, असं शेतकऱ्यांना कदाचित ते समजून आलेलं आहे, किंवा म्हणजे त्यांना वाटतं की सरकार शेतकरी कर्जमाफी करेल, आपण जर कर्जाची परतफेड केलं ना तर आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही. मग हे जे आपण कर्ज काढलेलं आहे ते जर सरकार भरत असेल तर आपण त्याचं पेन का घ्यायचं, किंवा म्हणजे आपण स्वतःवर ताण का घ्यायचं, या कारणानिमित्त पहा शेतकरी काय करत आहेत, त्याचं व्याज जी रक्कम असेल किंवा कर्जाची परतफेड तिथं करतच नाही आहेत. ओके, मग हे त्यामागील कारण आहे, बरोबर. मग आता यावर्षी 81% कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहेत, बरोबर आहे. मग आता मी काही शेतकऱ्यांच्या विरोधी नाही किंवा आपण त्याबद्दल निगेटिव्ह बोलत नाही आहे, पण पहा बँकिंग व्यवस्थेला पण तुम्हाला टेवत ठेवावं लागेल, कारण नॉन परफॉर्मिंग असेट जर तिथं जास्त होत असतील तर मग पुढल्या वेळेस बँक तिथं कर्ज देऊ शकणार आहे का, तर बिलकुल देऊ शकणार नाही. पहा, मग हाच तर मुद्दा आहे. आता लास्ट इयरला इलेक्शन होते, लोकसभेची इलेक्शन होती, त्यामुळे आमदार आणि खासदार किंवा अगदी मुख्यमंत्र्यांनी पण काय सांगितलं बँकेंना फोन करून की तुम्ही जेवढे शेतकरी येतील ना तुम्ही त्यांना काय द्यायचं आहे, कर्ज तिथं देणं गरजेचंच आहे, असं त्यांनी म्हटले. म्हणजे पहा 40% कर्ज द्यायची होती, त्याऐवजी त्यांनी 81% कर्ज तिथं लागू केली. ओके, प्रायमरी सेक्टरला त्यांनी 81% तिथं कर्ज दिलेली आहेत. पहा प्रायोरिटी लेंडिंग तिथं आपण म्हणतो, तर 81% तिथं कर्ज देण्यात आली. मग यामुळे काय झालं पहा, तर बँकिंग व्यवस्थेवरती ताण आलेला आहे, बरोबर. म्हणजे पहा एखाद्या बँकेकडे जर असतील 100 रुपये, बरोबर, मग त्या बँकेकडचे जे 100 रुपये ठेवी आहेत त्या 100 रुपये ठेवीपैकी त्यांनी 81 रुपये तर कुणाला दिलेत, शेतकऱ्यांना दिलेत, बरोबर. मग त्यांच्याजवळ आता सध्याला किती रुपये आहेत, फक्त 19 रुपये राहिलेले आहेत. मग त्या 19 रुपयामध्ये ते स्वतः नफा कमवू शकतील का, किंवा बँक तशा पद्धतीने ठेवत ठेवू शकतील का, तर बिलकुल नाही. मग इथं परत तेच येणार आहे, हे जे दुष्टचक्रामध्ये बँका सापडत आहेत याचा परिणाम काय होतं, तर अगदीच ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेत आहात पहा त्या अगदीच मोठ्या बँका नसतात, तर त्या पण काय सहकारी बँकिंग असतात किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा पद्धतीच्याच त्या बँक असतात. व त्या बँकेला जर नफा कमवता आला नाही, ओके, त्या जर बँकेला प्रॉफिट झालं नाही तर पहा त्या बँकेमध्ये जे कर्मचारी काम करणार आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी पण त्या काढू शकत नाहीत. ओके, मग काय बँक कुठं जाते पहा, लॉसमध्ये जायला लागते, बरोबर आहे. मग लॉसमध्ये जर बँक गेली की RBIला समजतं, मग RBI काय करतं पहा, ती बँकच बंद करून टाकतं. ओके, मग हीच तर तिथं बेसिकली समस्या आहे. मग पहा ती बँक बंद होऊ नये, शेतकऱ्यांना तशाच पद्धतीने पैसे मिळत राहावे यासाठी राज्य सरकार काय करतं, मग त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करतं किंवा थोडंसं ती बँकला रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करतं. परंतु रिवाईव्ह करून हे चालणार आहे का, तर बिलकुल चालणार नाही आहे. मग याच कारणानिमित्त आपल्याला काय करायचं आहे, ही जी दुष्टचक्र निर्माण झालेला आहे पहा की नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी शेतकरी कर्जमाफी करतात, या निमित्ताने शेतकरीचे सगळे शेतकरी आहेत ना ते पण कर्जाची परतफेड तिथं करत नाहीत. मग हे काय होत आहे, व्हिशियस सायकल इथं निर्माण झाली आहे किंवा दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे. 1-2 वेळेस आपण कर्जमाफी केलेली ना, त्यामुळे आता अगदीच त्याचा परिणाम असा होत आहे की दुष्टचक्र इथं तयार झालेलं आहे. व पहा लास्ट इयरला अगदीच 81% कर्ज दिली ना, मग आता नेक्स्ट इयरला लगेच पेरणी येईल पहा, मग पेरणीला आणखीन शेतकऱ्याकडे पैसे कमी पडतील, मग लगेच
ते सरकारला वगैरे तशा पद्धतीने दबाव टाकण्यात आला की सरकारला तिथं कर्ज द्यावं लागतं. मग त्यांनी बँकांना फोन लावून परत एकदा त्यांनी काय म्हणतात की बाबा जरी तुमच्याकडे पैसे नसले तरी आम्ही तुम्हाला फंड देऊ, पण तुम्ही त्यांना पैसे द्या. ओके, मग हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत ना ते कमी होणार आहेत का वाढणार आहेत? तर पहा बेसिकली हे वाढणारच आहेत. मग दुष्टचक्र हे संपणार आहे का कधी? तर बिलकुल संपणार नाही. मग याला उपाय काय आहे? तर पहा, उपाय असा आपण करू शकतो इथे की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ना त्याला दुप्पट पद्धतीने वाढवणं खूप गरजेचं आहे. किंवा जी याच्यापूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये आपण पाहिलेली आहे की किसान सन्मान निधीची जी योजना आहे त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना पहा 6,000 रुपये मिळतात. व खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर 6,000 रुपये आज काहीही नाही आहे. महागाई खूप पद्धतीने वाढलेली आहे. किंवा तुम्ही केंद्रीय कर्मचाऱ्यांची जर हे पाहिलात पेमेंट वगैरे पाहिलात, ओके, तर त्यांना खूप पगार दिला जातो. परंतु शेतकऱ्यांचं काय? मग त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी युनिव्हर्सल बेसिक स्कीम राहुल गांधी यांची होती ती. मग तशा पद्धतीने काहीतरी इतर राबवणं खूप गरजेचं आहे. आता 6,000 रुपये दिले जातात ना, मग यामध्ये या रकमेमध्ये महागाई प्रमाणात वाढ करणं खूप गरजेचं आहे. ओके, मग असे तिथं पहा काहीतरी तुम्ही स्कीम सुचवा जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न पण तिथं दुप्पट होईल व त्यांना कर्ज काढण्याची तिथं आवश्यकता पडणार नाही. जेणेकरून कर्जमाफीची जी ही आहे किंवा जे दुष्टचक्र आहे ना त्यामध्ये शेतकरी किंवा बँका पण त्यामध्ये सापडणार नाहीत. ही आपण त्याला बेसिकली काय सोल्युशन देऊ शकतो पहा. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला समजलेली असेल. त्याच्यानंतर कृषी मंत्री माणिक कोकाटे अडचणीत, शासकीय सदनिका बळकावल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा. आता राहुल गांधी यांचं प्रकरण तुम्ही आठवा, 10th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याला थोडंसं तुम्ही एकदा पाहून घ्या. बाकी याच्या व्यतिरिक्त यामध्ये जास्त डीपली जाण्याची आवश्यकता नाही आहे. पहा, हां, त्यांनी आता हे प्रकरण कशामुळे वरती आलं तर पहा, एका म्हणजे अगदी जिल्हा प्रशासन म्हटल्यानंतर IAS अधिकारीच, ओके, यांना पाहिजे होती पहा बंदुकीचं लायसन. ओके, पण यांनी जी सदनिका आहे, शासकीय सदनिका जी आहे ती म्हणजे माझ्याकडे पैसे कमी आहेत या नात्याने त्यांनी खोटे पुरावे दाखल देऊन त्यांनी पहा सदनिका वगैरे तिथं बळकावलेली होती. बरोबर, आता ही 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. पण यांनी दुसरी फाईल तयार करून दिली. म्हणजे त्यांना ज्यावेळेस जागा पाहिजे होती त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की मी अल्पसंख्याक आहे, म्हणजे माझ्याकडे कमी पैसे आहेत किंवा माझं कमी उत्पन्नामध्ये आहे मी, यासाठी त्यांनी पहा जागा घेतली सरकारी. बरोबर, मग कमी पैशामध्ये त्यांना ती जागा मिळाली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी दुसरी नवीन फाईल तयार केली की मला बंदुकीचं लायसन पाहिजे. बंदुकीचं लायसन कशामुळे पाहिजे? तर माझ्या शेतामध्ये जास्त ऊस आहे व ते ऊस साखर कारखान्याला घेऊन जात असताना किंवा साखर कारखान्यामधून माझ्याकडे पैसे जेव्हा येतात त्यावेळेस मला बंदुकी असलेले जे बॉडीगार्ड आहेत ती पाहिजे आहेत. यासाठी मला काय पाहिजे? बंदुकीचं लायसन पाहिजे, असं त्यांनी अर्ज केला होता. मग तत्कालीन जे जिल्हा प्रशासन आहे किंवा तेथील जे IAS अधिकारी आहेत त्यांनी दोन्ही नाव चेक करून पाहिली तर त्यांना लक्षात आलं की इथं कुठेतरी मिसमॅच होत आहे. यामुळे त्यांनी डायरेक्टली पहा याची चौकशी केली होती व 30 वर्षानंतर आता याचा निकाल लागलेला आहे. 50,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षा तिथं ठोठावण्यात आली. राहुल गांधी यांच्या केसमध्ये पण थोड्याफार ती प्रमाणात वेगळी आहे. तरी पण पहा त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली होती तर त्यांची गेल्या वर्षी खासदारकी गेली होती. अगदी त्याच धर्तीवर इथं पण आमदारकी जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढे सेट परीक्षा 15 जूनला, अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना सेट एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठीची ही बातमी. ओके, त्याच्यानंतर पहा लोकसत्तामध्ये खरंच बातम्या काही कामाच्या नाहीत. त्यानंतर लोकपालांच्या निर्णयाला स्थगिती, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात तक्रारीची दखल सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात आलेली आहे. पाहूयात, अद्याप ही न्यूज बिल्डअपमध्ये आहे त्यामुळे मी या न्यूजला सध्याला स्किप करतोय. पुढे चला. दिल्लीत आजपासून अभिजात मराठीचा गजर, पंतप्रधानांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन. आजपासून 21, 22 आणि 23 अखिल भारतीय 98वे मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित झालेलं आहे. त्यानिमित्तांची ही बातमी आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुभारंभ आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. वाघांच्या अवैध शिकारीची न्यायालयाकडून गंभीर दखल. RTIमधून आपल्याला माहिती लक्षात आली पहा की मागच्या 5 वर्षामध्ये 160 वाघांचा मृत्यू झालेला आहे. शिकारीमार्फत तिथं मृत्यू करण्यात आलेला आहे व हे खरंच दुर्दैव आहे पहा. मग बॉम्बे हायकोर्टाने लगेच याची दखल घेतलेली आहे नागपूर खंडपीठाने. व महाराष्ट्र सरकारला ज्यावेळेस जाब विचारण्यात आला, महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आलं की सर हे दुसऱ्या राज्यातून आलेले शिकारी आहेत व त्यांनी आपले वाघ मारलेले आहेत. मग लगेच बॉम्बे हायकोर्ट इथं संतापलेलं आहे व त्यांनी म्हटलेलं आहे जर वन अधिकारी तिथं तशा पद्धतीने म्हणजे अगदी तेलंगणातील एखादी शिकारी असेल किंवा आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक, ओके, दुसऱ्या राज्यातील जे शिकारी आहेत व तेथील जे वन विभाग जर आम्हाला सहकार्य केलं नाही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जर कोणी सहकार्य केलं नाही तर आम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालवू. म्हणजेच काय, आता पहा बॉम्बे हायकोर्टाने हे सुओ मोटो कॉग्नियन्स घेतलेलं आहे. सुओ मोटो कॉग्नियन्स का घेतलं आहे तर आर्टिकल 21 अंतर्गत प्राण्यांना पण जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. व आपल्या भारतीय संविधानाची ब्युटी हीच आहे पहा की फक्त
मनुष्यांना आपण अधिकार दिला नाही तर प्राणी मात्रांना पण सर्वांना आपण काय जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आर्टिकल 21. प्लीज लक्षात घ्या, UPSC याबद्दल प्रश्न विचारू शकते कारण UPSCचा फेवरेट टॉपिक आहे आर्टिकल 21. डन. पुढे चला आता. अनिर्णित निर्णयाचे निर्णायक क्षण स्किप केलं बेटर असेल. युरेनियमचे खनिज, खाणकाम आणि प्रक्रिया. पहा, मागच्या आठवड्यामध्ये आपण जादूगोडा येथील खाण पाहिली होती व त्याबद्दल मी तुम्हाला एक डॉक्युमेंटरी पण पाहायला सांगितलं होतं. यूट्यूबवरती तशा भरपूर डॉक्युमेंटरी आहेत, बरोबर. मग भारताची पहिली युरेनियमची खाण युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1967 मध्ये जादूगोडा येथे सुरू केली आहे. हा फक्त फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या, बाकी काही गरजेचं नाही. हां, जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की युरेनियमचा साठा कसा प्राप्त केला जातो किंवा त्याचं प्रोसेसिंग कसं होते. प्लीज तुम्ही यामध्ये डीपली जाऊ नकात. जिथं आता पहा, मी पूर्ण न्यूजपेपर वाचलेला आहे, परंतु तुम्हाला शिकवण्यामध्ये किंवा अगदी ते बिनकामी जर असेल तर तुम्हाला सांगण्यामध्ये पण काही त्याचा पॉईंट नाही आहे. पहा, ओके, जर तुम्हाला वाटत असेल ना की सर कंप्लीट करत नाहीत व मला ते वाचायचंच आहे, प्लीज तुम्ही हे वाचून घेऊ शकता, पण अगदी गरजेचं नाही. मी तेच सांगतोय, तुम्हाला रिकमेंडेड नाही आहे ते. त्याच्यानंतर येतं आत्मघाती अहमन्य. आता पहा, डोनाल्ड ट्रम्प. ओके, आणखीन एक बातमी आय थिंक राहिलेली आहे, एकच मिनिटा वापस जावं लागेल आपल्याला. हां, ही पहा, अन्य कुणी निवडून यावे यासाठीच प्रयत्न, निवडणूक निधीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे बायडेनवर आरोप, काँग्रेसकडून खंडन. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, भारत सरकारला US एडमार्फत $21 मिलियन एवढा रुपया दिलेला आहे असं डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनी आरोप केले व त्यांनी US एड भारतासाठी त्यांनी थांबवलेली आहे. ती ठीक आहे, मान्य केलं, परंतु ही बातमी वाचल्यानंतर आपल्याला काय समजतं की भारताच्या इंटरनल सिक्युरिटीला इथं धोका प्राप्त होतो. पहा, कारण दुसऱ्या देशामधून जर आपल्या भारत देशामध्ये जर निधी येत असेल ना तर आपल्या देशातील इलेक्शन मॅन्युप्युलेट केले जाऊ शकतात. ओके, पैशाच्या आधारावर इथं इलेक्शन मॅन्युप्युलेट केले जाण्याची तक्रारी किंवा अगदी केले जाऊ शकतात. याचे आपला तिथं पहा एक शक्यता दर्शवता येते व अगदी याला डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले की नरेंद्र मोदी यांचं सरकार जाऊन दुसरं सरकार जिथं स्थापन व्हावं यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे. आता फक्त यांनी आरोप केले आहेत. पहा, आपल्याला याची शाश्वता माहिती नाही आहे, पण जर खरंच ही बातमी जर सत्य असेल ना तर नक्कीच आपल्या देशासाठी ही खूप दुर्दैव आहे की दुसऱ्या देशाकडून आपले इलेक्शन मॅन्युप्युलेट केले जात आहेत. ओके, मग याबद्दल चौकशी होणं खूप गरजेचं आहे. ओके, तरी देखील पहा, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ही जी बातमी दिली आहे ही कितपत सत्य आहे याचा अहवाला किंवा याची जी रिसर्च आहे ना ती इंडियन एक्सप्रेसने केलेली आहे व इंडियन एक्सप्रेसला ही रिसर्च केल्यानंतर काय लक्षात आलं पहा, तर अगदीच जी US एड आलेली आहे $21 मिलियन US एड मिळाली, परंतु ती कोण्या देशासाठी मिळाली याबद्दल शाश्वत सत्य जे आहे ना ते ह्या ट्विटमध्ये तुम्हाला दिसून येईल. पहा, तर लुबियन मौसम यांनी काय म्हटलेलं आहे, सॉरी ट्विट म्हणतो, ही लिंक्डइनची पोस्ट आहे. ओके, ही जी पोस्ट आहे ना ती डिसेंबर 2024 मधील पोस्ट आहे व त्यांनी काय म्हटलेलं आहे की US एडचं बांगलादेशमध्ये कोणतंही ऑफिस नाही आहे, परंतु बांगलादेशमध्ये व्होटर टर्नआउट जास्त वाढावा यासाठी अमेरिकेने US एडमार्फत $21 मिलियन मदत आम्हाला केलेली आहे, त्याबद्दल त्यांनी थँक्यू म्हटलेले आहेत. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना फक्त भारत तिथं दिसत आहे बेसिकली, पण US एडचं जे ऑफिस आहे ना ते बांगलादेशमध्ये नाही आहे. ओके, या कारणानिमित्त तो जो पैसा आहे ना तो भारताला मिळाला नसून तो कोणाला गेलेला आहे तर बांगलादेशला गेलेला आहे. हे तिथं बेसिकली तथ्य आहे. पहा, व अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो आरोप केलेला आहे भारत देशावरती तो कदाचित अगदीच पहा मी याचं तरी नक्कीच खंडन करू शकतो, परंतु आता ह्या इंडियन एक्सप्रेसच्या न्यूजच्या अहवालावर मी ते खंडन करत आहे. पण पहा, भारत सरकारला अगदी जर इंटरनल सिक्युरिटीचा जर इश्यू असेल ना तर याला त्यांनी परिपूर्णरित्या याची चौकशी होणं खरंच गरजेचं आहे. कारण भारत देशाची जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं जे हर्ट आहे ते इलेक्शन्स आहेत, बरोबर. मग त्या इलेक्शनला जर मॅन्युप्युलेट केलं जात असेल तर पहा आपल्या हर्टला कुठेतरी ते धोकादायक आहे. ओके, मग यासाठी याची चौकशी होणं गरजेचं आहे. पण ही जर बातमी सत्य असेल ना तर अगदी आपण USA वरती तशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करू शकतो. पहा, नक्कीच करू शकतो, कारण ही त्यांचीच पोस्ट आहे व इंडियन एक्सप्रेसला आपण करेक्ट जर्नलिझम का म्हणतो तर त्याचं एक कारण हे पण आहे. पहा, ओके, यांनी रिसर्च नक्कीच करत असतात, प्रत्येक न्यूजची त्यांनी रिसर्च करतात व त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे. पहा, ट्विट पण लिंक्डइनची पोस्ट त्यांनी दाखवलेली आहे. ओके, मग मी त्याला पण अगदी तसं जर असेल तर मी पण याला मान्यता देतो, कारण आता अगदी हे रॉची एक रिपोर्ट आहे. पहा, आता पवनीत सिंग सरांच्या चॅनलला जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच पाहिला असाल. आता अगदी हे ऑफिशियल नाही आहे, म्हणजे असं समोर डायरेक्टली आपण बोलू शकत नाही की रॉने बांगलादेशमध्ये इलेक्शन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता, हे ऑफिशियल असं सांगू शकत नाही आपण, पण तसे प्रयत्न झालेले होते. पहा, प्रयत्न झाले असले तरी तिथं पहा भ्रष्टाचार जास्त झालेला होता. बांगलादेशमध्ये ना भ्रष्टाचार खूप झालेला होता. आपण भारत देशाने रॉच्या माध्यमातून इलेक्शन मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बांगलादेशमध्ये तिथं भ्रष्टाचार झालेला होता, हे उघडकीस आलेलं होतं. ओके, प्राईम मिनिस्टर तत्कालीन होते पहा मनमोहन सिंग यांच्या काळात.
ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. हे इंटरनल सिक्युरिटीमध्ये लिहायचं नाही आहे, परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा आपल्या भारताचं रॉ कशा पद्धतीने कार्य करतं यासाठी ही न्यूज थोडीशी महत्त्वपूर्ण ठरते. ओके, त्याच्यानंतर वापस जाऊयात आपण आजचं आर्टिकलकडे. तर रियाद येथे डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांचे जे ऑफिशियल्स आहेत यांच्यामध्ये चर्चा चालू आहे व डोनाल्ड ट्रम्प यांनी जे झेलेन्स्की आहेत युक्रेनचे अध्यक्ष त्यांनी आरोप केला की ते हुकुमशाही आहेत व त्यांच्या कारणांमुळेच रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलेलं आहे. म्हणजे अगदी जी सर्व काही चूक आहे ना ती कोणाची चूक आहे तर युक्रेनची चूक आहे असं म्हणत त्यांनी काय केलं आहे पहा, रशियाला त्यांनी दोषातून मुक्तताच दिलेली आहे एक पद्धतीने. बरोबर. व ह्याच्या आता हे झालं रशियाबद्दल. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरं कोणतं आहे तर पहा, इस्रायलने किंवा हमासने इस्रायलवरती आक्रमण केलं. बरोबर आहे. किंवा इस्रायलने पॅलेस्टाईनवरती आक्रमण केलं. मग अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं की गाझा जी पट्टी आहे ती आता USA घेणार आहे व त्याचा विकास करून देणार आहोत आम्ही. म्हणून काय केलं त्यांनी इस्रायलला तिथं पाहताना म्हटलं की इस्रायल अगदीच गुड बॉय आहे. ओके, इस्रायलला पण त्यांनी गुड बॉय ठरवलं. त्याच्यानंतर रशियाने आक्रमण केलं होतं 24 फेब्रुवारी 2022 रोजी. बरोबर, युक्रेनवरती. तरी पण झेलेन्स्की यांना त्यांनी तशा पद्धतीने कानाच्या पिचक्या ओढत किंवा त्यांनीच हुकुमशहा पद्धतीने आक्रमण केलेलं आहे असं म्हणत रशियाला पण त्यांनी गुड बॉयचं टॅग तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर USA आता काय करणार आहे, पनामा कॅनल आपल्या ताब्यात घेणार आहे. मग तिथं पण USA स्वतःला काय म्हणत आहे, मी गुड बॉय आहे असं म्हणत आहे. त्याच्यानंतर गल्फ ऑफ अमेरिका, पूर्वी जे गल्फ ऑफ मेक्सिको होतं आता त्यांनी त्याला काय केलं आहे, अगदीच मीच गुड बॉय आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्या देशामधील USA मध्ये जे परदेशी नागरिक गेलेले आहेत ज्यांचं बेकायदेशीर स्थलांतर झालेलं आहे किंवा अगदीच पहा त्यांच्याकडे व्हिसा नाही आहे त्या नागरिकांना त्यांनी दुसऱ्या देशामध्ये पाठवत असताना पण त्यांनी काय म्हटलं की मी गुड बॉय आहे असं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने तिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ जे राष्ट्र जात आहेत त्यांनी काय स्वतःला गुड बॉय म्हणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर. अगदी तशाच पद्धतीने पहा हे जे डोनाल्ड ट्रम्प यांची वृत्ती झालेली आहे व पहा फक्त 2 महिने झालेले आहेत येऊन त्यांना 2 महिने पण इव्हन झालेले नाहीत. पहा 20 जानेवारीला समथिंग आलेले आहेत ते व फक्त 1 महिना झाल्यावर दुसऱ्या महिन्याची सुरुवात आहे तर त्यांनी एवढं जगाला परेशान केलेलं आहे. मग त्यामुळेच पहा लोकसत्तांनी काय म्हटलं आहे, अमेरिकेसारख्या प्रबळ आणि प्रभावशाली देशाचे नेतृत्व अशा व्यक्तीकडे जाणे ही त्या देशाचे आणि त्याहीपेक्षा अधिक जगाचे ही दुर्दैव आहे. ओके, मग पहा मी जे काही तुम्हाला याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये सांगत होतो किंवा आपलं जे व्हिजन होतं व लोकसत्ताचं जे व्हिजन आहे ते अगदी बरोबर आहे किंवा अगदी आजपर्यंत पहा जेवढे लोकसत्ताचे विश्लेषण आपण केलेत त्यावरून आपल्याला समजतं की आपण राईट ट्रॅकवरती आहोत. ओके, जे काही लोकसत्ताला म्हणायचं आहे ते आपण याच्या पूर्वीच्याच लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. पहा इंटरनॅशनल रिलेशन आता अगदीच मी स्वतःला तरी म्हणू शकतो किंवा क्रेडिबल इतकं समजू शकतो पहा की तेथील जी घडामोडी झाली ना त्याला आपण बरोबर पद्धतीने तिथं लावू शकतो. ओके, त्यामुळे आपली क्रेडिबिलिटी इथं नक्की सिद्ध होते. मग पहा हे जे डोनाल्ड ट्रम्प यांचे मागच्या 1 महिन्यातील जे 3 निर्णय पाहिले यावरून आपल्याला बेसिकली दिसत काय आहे तर एखाद्या देशाने जर दुसऱ्या देशांवरती आक्रमण केलेलं असेल व तो जर देश अगदी अमेरिकेच्या जवळ असेल व थोडा स्वतःला सबळ समजत असेल ना तर डोनाल्ड ट्रम्प तिथं झुकते होत आहेत किंवा अगदीच त्याला त्यांनी मान्यता देत आहेत. मग याचा परिणाम असा होऊ शकतो पहा चायना आता लास्ट इयरपासून म्हणजे डिसेंबर 2022 त्यानंतर 2023 या दरम्यानच्या जर न्यूज तुम्ही पाहिल्या असताल तर तुम्हाला लक्षात येतं जो बायडन यांचे जे सेक्रेटरी आहेत ना ते तैवान येथे गेलेले होते. ओके, व तैवानला गेल्यानंतर पहा चायनाने लगेच काय केलं होतं, त्यांचे हवाई जे विमानस आहेत ते लगेच तैवानच्या दिशेने वगैरे पाठवलेलं होतं. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं पहा चायना आणि तैवान या दोघांचं ऑलरेडी भांडण आहे. जसं जम्मू काश्मीर आणि पाकिस्तान याबद्दल थोडंसं भांडण असतं ना, आता अगदीच पाकिस्तान काय म्हणतं की जम्मू काश्मीर हा आमचाच आहे असं म्हणत असतं. ओके, मग ती तशाच पद्धतीने हे जे चायना आहे ना, चायना काय म्हणतं की तैवान हा आमचाच एरिया आहे व तो मलाच पाहिजे असं तिथं रटून लावून बसलेला आहे. मग जो बायडन यांनी काय केलं होतं पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तैवानला शांत ठेवण्यासाठी व चायनाला तिथे अगदीच शांत बसवण्यासाठी यांनी काय केलं होतं त्यांच्या सेक्रेटरीला वगैरे तिथं पाठवलेलं होतं. ओके, मग त्यावेळेस पण म्हटले होते की हे युद्ध वगैरे होऊ शकेल की काय, कारण रशिया आणि युक्रेनचं ऑलरेडी वार चालू झालं होतं तिथं, पण सुदैवाने तसं काही झालं नाही. पण आता पहा आता अमेरिकेने काय केलं, रशियाला पण स्वतंत्र गुड बॉय तिथं घोषित केलं, USला स्वतःलाच गुड बॉय घोषित केलं आणि इस्रायलला पण गुड बॉय घोषित केलं. या कारणानिमित्त होणार काय आहे पहा, चायनाने जर तैवानवरती आक्रमण केलं व तैवानला आपल्यामध्ये मिसळून घेतलं तर पहा उद्या चायनाला कोणी गुड बॉय म्हणेल का, तर बिलकुल USA पहिल्यांदा जाऊन तिथं काय म्हणेल डोनाल्ड ट्रम्प की अगदीच हे गुड बॉय आहे, यांनीच आक्रमण केलेलं आहे. ओके, असं म्हणून तिथं पहा त्यांना गुड बॉयची तिथं टॅगलाईन तिथं देण्यात येऊ शकते. मग उद्या चालून जर अशा पद्धतीच्या घडामोडी जगभरामध्ये जर घडत असल्या तर याला जबाबदार कोण आहे? मग अगदीच पहा जबाबदार तर USA आहे असं म्हणू शकतो, परंतु तिथं जबाबदारी कोणाची येणारच नाही आहे ना व जगात सगळीकडे अशांतता तिथं पसरली जाऊ शकते पहा. ओके, मग त्यासाठीच पहा एकेकाळी USAचे अलाय असणारे किंवा USAचे मित्र असणारे फ्रान्स असू द्या, जर्मनी असू द्या, ब्रिटन असू द्या, यांनी लगेच
डोनाल्ड ट्रम्प यांना तशाच पद्धतीने सुनावलेलं आहे व झेलेन्स्की यांना फोन करून त्यांनी डायरेक्टली उघड पाठिंबा जाहीर केलेला आहे. पहा की बा तूच खरा गुड बॉय आहेस, रशियानेच तुझ्यावरती आक्रमण केलं आहे व जे डोनाल्ड ट्रम्प बोलत आहेत ना ते योग्य नाही आहे असं त्यांनी जाहीर तिथं केलेलं आहे. ओके, व आता भारत देश असं का करू शकत नाही तर पहा भारत देशाचे अलिप्त धोरण राहिलेलं आहे. याच्या पूर्वीपासूनच 1947ला जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळेसच आपण अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला व ते आजपर्यंत आपण टिकवलेलं आहे. अगदी म्हणजे कोणाच्या भांडणात आपल्याला पडायचं नाही. अगदी त्याच धर्तीवर पहा इथे पण तीच समस्या आहे आज घडीला. अगदी डोनाल्ड ट्रम्प यांचे साथी म्हणू शकतो तुम्ही तर ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, या राष्ट्रांनी लगेच झेलेन्स्की यांना फोन करून तसं म्हटलं आहे की बा तूच गुडू आहे. परंतु याचा परिणाम काय होईल पहा, आता अगदी USA ला राग येईल मग ह्याच्या पलीकडे. ओके, की ब्रिटन माझं का ऐकत नाही आहे, फ्रान्स का माझं ऐकत नाही आहे, त्याच्यानंतर जर्मनी का माझं ऐकत नाही आहे, एकंदरीतरित्या ही युरोपियन युनियन माझं ऐकत नाही आहे. त्यामुळे परत एकदा ते काय करतील पहा, तिथे ट्रेड वॉर वगैरे चालू करतील. ट्रेड वॉर म्हटल्यानंतर तुम्हाला समजून येईल पहा, आता अगदी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रेड वॉरची कन्सेप्ट पाहिली होती. ट्रेड वॉर मग तिथं जर चालू केलं तर टॅरिफ वगैरे तिथं वाढेल. टॅरिफ वाढल्यानंतर पहा ग्लोबलायझेशन झालेलं जे आहे व ग्लोबलायझेशनची जी साखळी आहे ना ती विस्कळीत होण्यासाठी जास्त संधी आहे तिथे. ओके, कारण दुसऱ्या देशामधून तिकडे माल पुरवठा वगैरे होणार नाही मग त्याचा परिणाम भारतसारख्या देशांना नक्की पडेल. पहा मग हेच तर तिथं बेसिकली कारण आहे. व डोनाल्ड ट्रम्प भारताविषयी त्यांचं काय विचार आहेत हे सर्वांनी तिथं पाहिलेलेच आहेत. पहा आत्ताची हीच बातमी पहा ना तुम्ही. आता इंटरनल सिक्युरिटीला आता हा धोका नक्कीच ही जर बातमी खरी असेल ना तर ही इंटरनल सिक्युरिटीला खूप मोठा धोका आहे. पण तुम्ही इंडियन एक्सप्रेसची जर बातमी पाहिली ना आपल्याला काय लक्षात येतं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टडी न करता डायरेक्टली तिथं बोललेले आहेत. कारण फंड कुठे गेलेला आहे, जर ते फंड जर बांगलादेशसाठी गेलेलं असेल तर ते खरंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेला किंवा अगदी भारताच्या प्रतिमेला तर थोडंसं हे मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत असं तिथं बेसिकली आपण म्हणू शकतो. कारण जर ती फंड आपण यूजच केलं नाही किंवा याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये तुम्ही आठवा मी 2020बद्दलचा एक कायदा सांगितला होता. 2020मध्ये भारत सरकारने कायदा केला NGO बद्दलचा व NGOचा कायदा केल्यानंतर त्यांनी म्हटले की फॉरेन फंडिंग जर भारत देशामध्ये दुसऱ्या देशाकडून जर येत असेल ना तर त्याला रेग्युलेट खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. व एखादी संस्था जर तिथं पैसे दुसऱ्या देशाकडून जर घेत असेल ना तर त्यांना तिथं काय करणं गरजेचं आहे पहा, नवी दिल्लीमधील SBI मध्ये खातं ओपन करणं गरजेचं आहे व दरवर्षी त्याला काय तिथे सबमिट करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके, हे कारण जर आपण दिलं किंवा 2020चा जर हा ॲक्ट पाहिला ना तर हे होऊ शकत नाही असं माझं मत आहे. पहा प्राथमिक दर्शे जर तुम्ही पाहिलात तर असं होऊ शकणार नाही. परंतु जर झालेलंच असेल ना तर हे इंटरनल सिक्युरिटीला नक्की धोका आहे. कारण जर असं होत असेल तर भारत सरकार किंवा जे आपले इंटरनल सिक्युरिटी आहेत ते कदाचित दुसऱ्याच कामांमध्ये व्यस्त आहेत असं तुम्ही इथं डायरेक्टली आरोप आपल्या देशावरती नक्की ठेवू शकतो. पहा ओके, पण आपला बेसिकली असं म्हणायचं नाही आहे कारण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं ऐकून आपण भारत देशालाच तसं पद्धतीने डिग्रेड करू शकत नाही आहे. तर माझा तरी आरोप हाच असेल पहा की डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप बऱ्यापैकी स्टडी केलेली नाही त्यांनी व हे त्यांच्याच देशाचे व्यक्तींचं ट्विट आहे. मग यावरून आपण असं म्हणू शकतो की जो पैसा भारत देशाला मिळालेला त्यांनी म्हणत आहेत ना तो बेसिकली बांगलादेशला फॉरवर्ड झालेला असणार आहे. ओके, ही बातमी आय होप समजलेली असेल. त्याच्यानंतर येतं राज्य वित्त आयोगाचा निधी वाटपात फायदा किती. आता कालचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या. राज्य वित्त आयोगबद्दलची कन्सेप्ट आपण काल समजावून सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बेसिकली पाहायचं आहे, चौथा वित्त आयोग आणि पाचवा वित्त आयोगाने महाराष्ट्र सरकारला शिफारस किती केली होती. तर पहा चौथ्या वित्त आयोगाने 45% तुम्ही जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांना पैसे वाटप करा असं दिलेलं होतं परंतु ते 45% त्यांनी केलेलंच नाही आहे. त्याच्यानंतर पाचवा वित्त आयोग जो आला ना त्यांनी म्हटलेलं आहे की 22% रक्कम तुम्ही कोणाला द्या तर पंचायती राज किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पंचायती राज येत नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांना तुम्ही 22% रुपये द्या असं त्यांनी म्हटलं होतं. पण हा पण फंड तिथं अद्यापैकी गेलेलाच नाही आहे. या दोन घटनांवरून तुम्हाला काय लक्षात येतं तर जे वित्त आयोग आहे वित्त आयोगाचे जे रिकमेंडेशन्स आहेत ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असू द्या त्यांच्यावरती बंधनकारक असतात का तर बिलकुल नाही. फक्त ना तुम्ही लिहित असताना हे रिकमेंडेशन आणि त्यामधील जी रियालिटीमधील तफावत तुम्ही तिथं नक्की मांडू शकता. म्हणजे उदाहरण स्वरूप तिथं तफावत नक्की मांडू शकता की बाबा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असू द्या त्यांनी शिफारस पूर्णतः तिथं ऐकत नसतात. हे तुम्ही तिथं बेसिकली या न्यूजमधून स्पष्ट करू शकता. ओके, त्याच्यानंतर हर घर जलबद्दल आलेलं आहे, स्किप करा. तर अशा पद्धतीने आणखीन एक महत्त्वाची न्यूज आहे. मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना 2 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यामार्फत इकॉनॉमिक सर्व्हे रिलीज होतं. ओके, त्या व्यक्तींचं काय झालं आहे 2 वर्षाचा कालकाल त्यांना वाढवण्यात आलेला आहे. सध्याला कोण आहेत मग मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन हे आहेत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. डन. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसला मी सध्याला घेत नाही आहे त्याची कारणं तुम्हाला माहितीच आहेत व याची PDF जी आहे ना ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. ओके, धन्यवाद.